आज आपण बघणार आहोत खानदेशी पद्धतीने शेवभाजी कशी बनवायची. तुम्ही बघू शकता, ही भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटते. केवढी झणझणीत आणि तर्रीदार बनली आहे. ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबतही खाऊ शकतात. खूप टेस्टी लागते. तर चला बघूया ही भाजी कशी बनवायची. तर इथे मी 5 ते 6 लोकांसाठी भाजी बनवायची आहे. त्यामुळे 5 ते 6 मीडियम साईज कांदे बारीक कट करून घेतले. कांदे थोडे बारीकच कट करायचे, त्यामुळे लवकर लाल होतात. थोडंसं मी इथे तेल टाकून कांदे हे लालसर होईपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर एक वाटी खोबरं किसून घ्यायचं. तुम्ही खोबऱ्याचे कापही करू शकतात, पण किसल्याने काय होतं, खोबरं लवकर भाजलं जातं. थोडीशी 1 चमचा तीळ घेतली, 1 चमचा धने आणि 1 चमचा शोभ, हे तिन्ही लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं परतून घ्यायचं. शोपही तशीच भाजून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये ॲड करायची कोथिंबीर आणि गॅस बंद करून द्यायचा. हे सगळं मिश्रण थंड होईपर्यंत 5 ते 10 मिनटं तव्यावरच राहू द्यायचं. आता बघा, हे मिक्सर थंड झालं आहे. तर हे तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये काढायचं. हे सगळं मिक्सरच्या जारमध्ये काढल्यानंतर सगळ्यात आधी मसाला हा सुकाच ग्राइंड करून घ्यायचा. त्यानंतर त्यात टाकायचं थोडंसं पाणी. याने काय होतं, ते बाहेरही येत नाही मसाला आणि छान बारीकही होतो. तुम्ही बघू शकता मसाला किती छान दिसतोय. त्यानंतर इथे मी 2 ते 3 पळ्या तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचा खानदेशी काळा मसाला ॲड केला आहे. ते छान तळल्यानंतर त्यामध्ये आता जे वाटण बनवलं ते टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. त्यात ॲड करायची थोडीशी हळद आणि छान परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत हे वाटण 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचं. थोडं पाणी ॲड करायचं आणि परत मिक्स करून घ्यायचं. 5 ते 10 मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यामध्ये ॲड करायचं 1 चमचा मीठ. यात मीठ ॲड केल्याने काय होतं, मसाल्यामध्ये भाजीची टेस्ट खूप छान येते. तुम्ही बघू शकता किती छान तेल आलं आहे भाजीला. आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं गरम पाणी. कोणतीही तर्रीदार भाजी बनवायची असेल तर आपण गरम पाणी ॲड करायचं. गरम पाण्याने काय होतं, भाजीला तेल खूप छान येतं आणि तर्री खूप छान येते. त्यानंतर 5 ते 10 मिनटं ही भाजी लो फ्लेमवर उकळून घ्यायची आणि गॅसची फ्लेम ऑफ करून द्यायची आणि तुम्ही त्यानंतर शेव टाकू शकतात.